बापरे! प्रेक्षकांनो, मालिकेत आपण पाहणार आहोत खूपच इंटरेस्टिंग असा एपिसोड आहे. कारण आत्तापर्यंतचा सगळ्यात प्रेक्षकांना आवडणारा असा एपिसोड असणार आहे. मेन म्हणजे चक्क इथे आता राजन आणि अन्नपूर्णाजी दोघंही एकत्र येणार आहे. ते म्हणजे फायनली आता अन्नपूर्णा आजीला तिची चूक समजणार आहे. खरंच आपण राजनवरती एवढं रागवलो आहे, त्यालाही आपल्याशिवाय कोणही दुसरं. मुळात म्हणजे घरात सतत काय चाललेलं असतंय हे तर आपल्याला माहीतच आहे. बिचारा राजन, तो सुद्धा एकटा पडलाय. त्यामुळे अन्नपूर्णा आजीसुद्धा ठरवतात की राजनला माफ करायचं. आता प्रेक्षकांनो, राजन मात्र त्याच्या मुलीच्या आठवणीमध्ये चक्क आता सामूहिक लग्न सोहळा म्हणजे सामूहिक विवाह करण्याचं ठरवतो. त्यामध्ये जे गोरगरिबांच्या मुली असतील ना, त्यांचं लग्न लावून द्यायचं. आता प्रेक्षकांनो, तिथे मात्र चक्क खूप मोठा ट्विस्ट येणार आहे. कारण तिथे होणार आहे इकडे जयच्या भावाचं म्हणजे गौतमचं आणि इकडे आसावरीचं लग्न. कारण ह्या दोघांनीच ठरवले काही जरी झालं ना तरी गपचूप सगळ्यांच्या गुपचुपीकडे लग्न लावून द्यायचं. मग एकदा का लग्न लागलं ना मग मात्र काहीच होणार नाही. आता प्रेक्षकांनो, याचमुळे मालिकेमध्ये खूपच इंटरेस्टिंग असे ड्रामा आणि ट्विस्ट घडत आहेत. तर दुसरीकडे मात्र चक्क हे सगळं जय, शर्वरी, कमळी आणि हा ऋषी बोलत असताना या सगळं ऐकलंय ते म्हणजे हे आसावरीने. आसावरी मात्र डोक्याला हात लावते म्हणत असते, म्हणजे यात हा जयसुद्धा सामील आहे. पण मी बघतेच माझ्या गौतमशी या आसावरीचं कसं लग्न होतं ना, मी सुद्धा बघतेच. आता हे सगळं जाऊन मात्र ती आता घरी सांगणार आहे. ते म्हणजे चक्क आता या कामिनी, रागिनी आणि अनिकाला. आता त्यांना हे समजल्यावरती तर खूप मोठा धक्काच बसणार आहे. त्यामुळे चक्क इकडे ह्या आसावरीने आता या गौतमला हाताशी धरून ह्या दुसऱ्या गौतमला म्हणजे जयच्या भावाला आणि कमळीला किडनॅप करण्याचं ठरवलं आहे. आणि त्यांनी ठरवलं आहे की चक्क तो जो गौतम आहे ना त्याच्याशी कमळीचं लग्न लावून द्यायचं आणि चक्क त्या गौतम आहे त्याच्याशी समायराचं. म्हणजे ज्या बिचाऱ्या आसावरीचं गौतमशी लग्न ठरलं होतं तो तर फ्रॉड निघालाच आहे. चक्क त्याने कमळीवरती वाईट नजर ठेवली होती आणि त्यातूनच कमळीला त्याचा खरा चेहरासुद्धा समजला आहे. त्याचमुळे मालिकेमध्ये भयानक असा ट्विस्ट येणार आहे. प्रेक्षकांनो, आता इथे चक्क शर्वरी आणि जय या दोघांनी काही करून या दोघांचं म्हणजे आसावरीचं आणि गौतमचं लग्न लावायचं ठरवलंच आहे. त्यामुळे पुढे सगळं कसं होणार आहे, ह्या लग्नांमध्ये कशा पद्धतीने ही कामिनी, अनिका आणि ही आसावरी गौतम या दोघांच्या लग्नात विघ्न आणणार आहे. आणि त्यातच समायरासुद्धा सामील असणार आहे. कारण समायराला गौतमशी लग्न करायचं आहे. आणि दुसरीकडे मात्र कमळी आणि राजन या दोघांचं वेगळंच चाललेलं आहे. कारण राजन मात्र तिला हट्ट करतोय की घरी राहायला ये म्हणून. कमळी बिचारी समजवत असते की प्लीज काका असं नका म्हणू. आणि मुळात म्हणजे आपण कुठे जरी असलो तरीही आपण एकत्रच आहोत ना, मनाने तर एकत्रच आहोत. त्यामुळे प्रेक्षकांनो, आता खरंच इथे आता जय आणि शर्वरी दोघंही बिचाऱ्या गौतमचं आणि आसावरीचं लग्न कशा पद्धतीने लावून देणार आणि त्यातच खरंच कमळीचं आणि ऋषीचं सुद्धा लग्न होणार का, हे पाहणं मात्र खूपच मोठा ट्विस्ट असणार आहे. आता हे सगळं काय घडणार, कसं घडणार आणि मुळात म्हणजे तुम्हालाही कमळी आणि ऋषी या दोघांचं लग्न झालेलं आवडणार आहे का? आवडणार जर असेल ना तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून तुमचा रिस्पॉन्स कळवा. तर चला प्रेक्षकांनो, पुढे नक्की सगळं कसं घडणार आहे, काय घडणार आहे आपण जाणून घेऊयात. मुळात म्हणजे आता ज्यावेळेस सगळीकडे लगबग सुरू असते त्यावेळेस मात्र अचानक इकडे कमळीला आता गौतम आणि ही आसावरी दोघंही एकत्र दिसतात परत एकदा. त्यामुळे कमळी ठरवते हे सगळं मावशीला समजलंच पाहिजे. पण तेव्हा मात्र तिला आता शर्वरी थांबवते आणि सगळा प्रकार सांगते की प्लीज असं करू नकोस. त्या दोघांचं ना एकमेकांवरती प्रेम आहे आणि मुळात म्हणजे ताईचं ना लग्नसुद्धा ठरलं आहे. पण आम्ही ना आईबाबांच्या नकळत ह्या दोघांचं लग्न लावून देणार आहेत. आता प्रेक्षकांनो, हे सगळं ऐकून मात्र ह्या कमळीलासुद्धा खूप धक्का बसला आहे. पण शेवटी कमळीलासुद्धा आठवतं आपण सुद्धा अन्नपूर्णा आजींसाठी किती मोठं खोटं बोललं होतं आणि मग मात्र तीसुद्धा त्यांच्या प्लॅनमध्ये सामील होते. आता चक्क इकडे नयनतारा आणि तेजस्विनी या दोघींमध्ये तेवढंच वाद आहे, खूप मोठी दुश्मनी. आणि ते जय आणि ऋषी या दोघांमध्ये तेवढीच आता घट्ट मैत्री झाली, म्हणजे पूर्णपणे एकदम विरुद्धच. तर दुसरीकडे मात्र चक्क आता इथे तेजस्विनी आणि ही नयनतारा या दोघींची भविष्यवाणी करणारी एक येणारे महान संत, ती मात्र चक्क आता दोघींच्याही घरी गरीब सुना येणार आहेत, गरीब घरून, हे मात्र तिने स्पष्ट केलं आहे. आणि ह्या विधानाने मात्र पूर्ण आता दोघी
खूप मोठ्या धक्क्यातून जात आहे. त्यांना तर समजतच नाही. तेजस्विनी म्हणत असते अजिबात नाही, हे शक्यच नाही. आणि नयनतारा तर म्हणत असते नाही, मी तर हे सगळ्यावरती विश्वास ठेवू शकत नाही. मुळात म्हणजे हे सगळं काहीच घडणार नाही. पण ती ज्योतिष मात्र त्यांना स्पष्टपणे सांगते, तुम्ही काही म्हणा, विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, पण हे सगळं होणार आहे तेवढं मात्र कन्फर्म आहे. तुमच्या दोघींच्याही घरात सेम सिच्युएशन असणार आहे. दोघींच्याही घरात सुना ह्या गरीब घरातूनच येणार आहेत. आता प्रेक्षकांनो, या सगळ्यामुळे आता चक्क तेजस्विनी आणि नयनतारा दोघी जाम कोमातच गेल्यात. तर दुसरीकडे मात्र आता घरी येऊन राजन मात्र कमळीशी बोलून गेलाय की कशा पद्धतीने मला मुलींसाठी काहीतरी करायचं आहे. आणि खरंच तू माझी मुलगीच आहेस, म्हणजे जरी माझी मुलगी नसलीस तरी मी तुला मुलगी मानतोच. खरंच तू जेव्हा घरात होतीस ना तेव्हा खूप भारी वाटत होतं गं. घर अगदी भरल्यासारखं वाटत होतं. आता प्रेक्षकांनो, त्याचमुळे कमळीलासुद्धा राजनची आयडिया खूप आवडली. आता घरी जाऊन सगळ्यांच्या समोर हा प्रस्ताव मांडला आहे की कशा पद्धतीने मला सामूहिक विवाह सोहळा करायचा आहे. पण त्याला मात्र स्पष्टपणे आता कामिनीचा, रागिणीचा आणि अनिकाचा सुद्धा नकार आहे. पण त्याच्यात कशाला उगाच पैसा खर्च करायचा आहे. आणि मुळात म्हणजे फुकटात लग्न लावून कशाला द्यायचीत कुणाची. त्यावेळेस मात्र राजन आता अन्नपूर्णाकडे गयावया करू लागतो. नसतो, प्लीज प्लीज आई, मला अडवू नको ना. अगं खरंच मला मनापासून इच्छा आहे, हे सगळं करायचं आहे मला. तेव्हा मात्र अन्नपूर्णा आता त्याच्या मताशी सहमत होते. पण असते, ठीक आहे, म्हणजे तू जे म्हणतोयस ना ते मलासुद्धा पटतंय. तुला जे करायचं आहे ना ते करू शकतोस. तुला सामूहिक विवाह सोहळा करायचा आहे ना, कर, बिनधास्त कर, म्हणजे मी सुद्धा तुझ्या पाठीशी. पण इथे राजन म्हणत असतो, आई प्लीज मला एकदा माफ कर ना गं, खरंच मी पुन्हा अशी कधीच चूक करणार नाही. प्लीज प्लीज तुझ्या राजनला एकदा माफ करशील का. राजन मात्र अन्नपूर्णाकडे आता गयावया करू लागतो. प्रेक्षकांनो, इथे मात्र चक्क आता अन्नपूर्णासुद्धा राजनला माफ करणार आहे. कारण तिलासुद्धा वाटतंय की खरंच राजन एकटा पडत चालला आहे. आणि परत यामध्ये त्याने आणखी काही चुकीचं पाऊल उचलायला नको. या अगोदरही त्याने खूप काही काय केलं होतं. त्याची अन्नपूर्णालासुद्धा आता भीती वाटायला लागते. आणि ती मात्र चक्क राजनला आता माफ करायचं ठरवते. पण त्यामुळे कामिनी तिला मात्र खूप मोठा धक्का बसणार आहे. कारण तिच्यासाठी तर हे खूप चांगलं होतं ना. जेवढा अन्नपूर्णा आजी आणि राजन या दोघांमध्ये जेवढी दरी निर्माण होईल तेवढं मात्र तिच्यासाठी चांगलंच होतं. पण दुसरीकडे प्रेक्षकांनो, आता ज्या गौतमशी आसावरीचं लग्न ठरलंय तो फ्रॉड गौतम मात्र चक्क आता जय आणि शर्वरी या दोघांनाही सांगितलेलं असतं की मी लग्न मोडतोय. पण तो मात्र मनात खूप मोठं कारस्थान घेऊन गेला आहे. शेवटी त्याने ठरवले, आता तू तुझ्या भावाचं आणि तू तुझ्या बहिणीचं कसं लग्न लावून देतेस ना ते मी बघतोच. तू माझ्या कानाखाली वाजवली एकतर तुमच्या मैत्रिणीने, आणि तिच्याशीच हात मिळवणी करून तुम्ही तुमच्या बहीण भावाचं लग्न लावताय. आता मात्र चक्क प्रेक्षकांनो, हा गौतम मात्र दुसऱ्या गौतमला आणि कमळीला किडनॅप करायचं ठरवतो. आता या गौतमशी मात्र सामील आहे ती म्हणजे ही आता कामिनी, रागिणी, अनिका आणि ही आसावरी म्हणजे समायरासुद्धा. कारण समायरा काही करून ह्या गौतमशी तिला लग्न करायचं आहे. त्यामुळे ती ठरवते काही जरी झालं ना तरी गौतम फक्त माझाच होणार आहे. त्या आसावरीचा मी कधीच नाही हो देणार. गौतम बघशीलच तू आता मी काय करते. आता प्रेक्षकांनो, या सगळ्यांमुळे मात्र खूप मोठा गोंधळ तर उडणारच आहे. दुसरीकडे ही शर्वरीची आई प्रमिला आणि तिचे बाबा हे सगळे लग्नाची फुल तयारी करत असतात. चक्क त्यांचं हॉल वगैरे सगळंच बुक झाले. पण मुळात म्हणजे आता त्यांच्या ह्या सगळ्याचा काहीच उपयोग होणार नाही. हे सगळं अगोदरच घडणार आहे. ते म्हणजे चक्क आता इकडे जय, शर्वरी आणि ऋषी आणि कमळी या चौघांनी मिळून ठरवले, आपण सगळ्यांच्या नकळत ह्यांचा ना विवाह कुठे करायचा, ते म्हणजे चक्क सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये. त्यामध्ये जर लग्न लावून दिलं तर कोणालाही समजणार नाही. आणि एकदा का लग्न झालं तर नंतर कोणीही काही बोलू शकणार नाही. त्यामुळे प्रेक्षकांनो, आता इथे मात्र चक्क जय आणि शर्वरी या दोघांनी खूप मोठं टोकाचं पाऊल उचललं आहे. पण त्यातच मात्र आता चक्क इकडे ही समायरा ती खरंच तेजस्विनीला जाऊन सगळं जयचं कारस्थान म्हणजे जयने जे ठरवलं आहे त्याच्या भावाच्या बाबतीत गौतमबद्दल हे सगळं जाऊन तेजस्विनीला सांगितल्यावरती काय मोठा राडा होऊ शकतो. आणि खरंच तेजस्विनीसुद्धा जयवर रागून बसू शकते. कारण तिलाही वाटते की जय माझ्याशी कधीच खोटं बोलणार नाही. पण इथे जय मात्र भावाच्या सुखासाठी खूप मोठं टोकाचं पाऊल उचलतोय. आणि त्यातच तो स्वतःसुद्धा शर्वरीच्या प्रेमात पडतोय, तो सुद्धा नकळत.
आत्ताचं त्यालाच काही समजत नाही. ते दुसरीकडे प्रेक्षकांनो, आता चक्क रोहितने मात्र या कॉन्ट्रॅक्टमध्ये खूप मोठी गडबड केली. हे सुद्धा खूपच भयानक सत्य कमळी आता सगळ्यांच्या समोर आणणार आहे. आणि तेव्हा मात्र नयनताराला कमळीची किंमत कळणार आहे आणि कमळीला खरंच नयनतारा आता इथे ॲक्सेप्ट करणार का, माफ करणार का? आणि मुळात म्हणजे आता ह्याच विवाह सोहळ्यामध्ये ऋषी आणि कमळी यांचंसुद्धा लग्न लागणार का? हे पाहणं खूपच एक अचानक आणि खूप मोठा इंटरेस्टिंग ट्विस्ट असणार आहे. आता हे पुढे नक्की सगळं काय होणार आहे, कसं घडणार आहे, सगळं आपण जाणून तर घेणारच आहोत. मुळात म्हणजे इथे आता लग्नामध्ये जय आणि शर्वरी कशा पद्धतीने त्यांच्या बहीण भावाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेत, खंबीरपणे साथ देऊन ह्या घाणेरड्या गौतमचा घाणेरडा चेहरा मात्र सगळ्यांच्या समोर आणून त्या दोघांचं लग्न लावून दिले. हा सगळा प्रकार समजल्यावरती तेजस्विनी नक्की यावरती काय प्रतिक्रिया देणार आहे आणि खरंच लग्न झाल्याच्या नंतर आता शर्वरीच्या बहिणीला म्हणजेच आसावरीला आणि गौतमला घरात घेणार का? हे सगळेच पाहणं खूपच कमालीचं इंटरेस्टिंग असणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका.